नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच मुंबईत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची आणि प्रमुख नेत्यांची बैठक झाली। या बैठकीत राष्ट्रवादी विधानसभा निवडणूक महायुतीतूनच लढणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं। त्याचबरोबर यावेळी राष्ट्रवादी 85 जागा लढणार असल्याची विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये विधानसभा निवडणूक कोणता पक्ष किती जागा लढणार यावरून रस्सीखेच सुरू होतं। राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेचे काही नेते वेगवेगळ्या प्रकारचे दावे करत होते। अजित पवार यांच्या पक्षाच्या बैठकीत 85 जागा लढण्याचा निर्णय झाला असला तरी महायुतीतील भाजप आणि शिवसेना यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं। पुण्यामध्ये भिडे गुरुजी यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटताना पाहायला मिळते। याच वक्तव्याचा निषेध करण्यासाठी पुण्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। यावेळी भिडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या फोटोला जोडे मारून आणि प्रतिकात्मक मिशा कापून महिलांनी आपला संताप व्यक्त केलाय। यावेळी स्थानिक काँग्रेस नेत्या संगीता तिवारी, स्थानिक काँग्रेसचे नेते अरविंद शिंदे आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी आली आहे। देशाच्या नॅशनल सिक्युरिटी त्यांचा महत्त्वाचा रोल आलाय। त्यांनी नॅशनल सिक्युरिटी कोऑर्डिनेशन सेक्रेटरीएट टीम मध्ये 2 मोठे बदल केलेत। इंटेलिजन्स ब्युरोचे स्पेशल डायरेक्टर आणि 1990च्या बॅचचे IPS TV रविचंद्रन यांना भारताचे नवीन डेप्युटी NSA म्हणून नियुक्त केले, तर 1990च्या बॅचचे IFS पवन कपूर यांनाही डेप्युटी NSA बनवण्यात आलाय। परदेशात भारताचे वेगवेगळे मिशन्स, परराष्ट्र मंत्रालय आणि नवी दिल्लीत पंतप्रधान कार्यालयातही त्यांना काम केले। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील अर्ज 15 जुलैपर्यंत भरण्याची मुदत दिली असल्याने त्यासाठी लागणारी कागदपत्र काढण्यासाठी नांदगावच्या शासकीय कार्यालयात महिलांची मोठी गर्दी दिसून येते। यासाठी लागणारे प्रतिज्ञापत्र काढण्यासाठी नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसत असल्याचं, प्रतिज्ञापत्र आता आवश्यक आहे का असा सवाल लाडक्या बहिणी उपस्थित करत असल्याची चर्चा मामलेदार कचेरीच्या आवारात ऐकवयास मिळाली। सध्या सुरू असलेल्या भात पेरणीच्या हंगामात शेतकरी भगिनी आणि महिला शेतमजुरांना महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी वेळ नाहीये, कारण शेतीत कामे चालू असताना महिला मोठ्या प्रमाणावर शेती कामात गुंतल्यात। त्यामुळे या भागातील महिलांनी या योजनेची 15 जुलै अंतिम तारीख वाढवून देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे। भात पेरणी आणि आवश्यक कागदपत्रे गोळा करण्यासाठी लागणारा बराच वेळ, लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी खूपच कमी आहे। भोकरदन तालुक्यातील नांजा आणि क्षीरसागर गावांच्या गायरान जमिनीवर अवैधरित्या साठवलेला सुमारे 500 ब्रास वाळूचा साठा अप्पर जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या पथकाने जप्त केलाय। ही कारवाई काल करण्यात आली असून जप्त साठ्याच्या मोजमाप करण्याचे काम काल रात्री उशिरापर्यंत सुरू होतं। भोकरदन तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा करण्यात येत असल्याचे प्रकरण विधिमंडळ अधिवेशनात चर्चेला आलंय। यवतमाळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वरील भामटोल प्लाझा येथे फास्टॅग मध्ये पैसे नसल्याने वाहन थांबवून ठेवल्याने संतप्त झालेल्या तिघांनी राडा करत थेट टोल प्लाझाची तोडफोड केली होती। या प्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी तिघांवर गुन्हे दाखल केले। तोडफोडीत 2 लाखांचे नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला असून टोलवर आलेल्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत संगणक आणि इतर साहित्याची तोडफोड झाल्यामुळे टोल बराच वेळ बंद होता। सिंधुदुर्गातील अनेक गावात आज उत्साहाने शेतीला सुरुवात झाली। अनेक शेतकरी पावसाच्या हजेरीने आनंदित झाले। अनेक शेतकरी अजूनही पावसाच्या चिंतेत असताना कोकणातील शेतकरी मात्र सुखावलेला पाहायला मिळतो। राज्यात अनेक भागात मुसळधार पावसाने जोर धरलाय, त्यामुळे नदी नाले तुंबड भरून वाहू लागलेत। कुठे जोरदार पाऊस होतोय तर कुठे मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होताना दिसतोय। हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या पुणे, रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि मुंबईच्या किनारपट्टीसह सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिकच्या घाटमाथ्यावर ढगांची दाटी आणि पावसाचा जोरदार सरींची हजेरी असणार आहे। राज्यातील कोकणासह विदर्भात पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे।
जालन्यातील विविध भागातून सुमारे 450 भाविक अमरनाथ यात्रेसाठी रेल्वे स्थानकावरून काल रवाना झालेत। यावेळी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी यात्रेला जाणाऱ्या भाविकांचे भगवे रुमाल आणि पुष्पहार देऊन त्यांचा सत्कार करत प्रवासासाठी शुभेच्छा दिल्यात। यावेळी शिवसेना पक्षनेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। तुम्ही पाहत राहा न्यूज अनकट।